भाजपचं वळण, हिंदुत्व राजकारणाचं वळण ग्रामीण महाराष्ट्राला कधी लागलं? मी काकासाहेब कुलकर्णीकडे जातो आणि शेवट मी अवधूत वाघांकडे जाईन. काकासाहेब, तर आपण जर निश्चितपणे बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून काकासाहेबांनी वडेट्टीवारांबद्दल बोला की. वडेट तुमचे नेते म्हणतात भाजप पहिला नंबरचा पक्ष आहे म्हणून. मी सगळ्या विषयावर बोलणार आहे. मला फक्त 2 मिनिटाचा अवधी द्या, मी जास्त वेळ घेणार नाही आपला. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे 14 पासून या देशामध्ये जेव्हा मोदी सत्तेवर आले त्यांनी काय सांगून सत्तेवर आले की हा देशाला भ्रष्टाचार संपवायचा आहे, मला विकास करायचा म्हणून मी सत्तेवर होतोय. 14 पासून 2024-25 आज 10-11 वर्ष झाली. झाला का विकास? महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे आज? प्रत्येक ग्रामीण भागातली काय परिस्थिती आहे? जाहीर केलेली स्मार्ट शहरं झाली का हो? तरी झाली नाही. जाहीर केलेली उडान योजना सक्सेस झाली का? झाली नाही. सगळ्याच पातळ्यावरती भाजपा तपशील अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे त्यांना आधार घ्यावा लागतो तो हिंदुत्वाचा, त्यांना आधार घ्यावा लागतो राष्ट्रवादाचा, त्यांना आधार घ्यावा लागतो जाती धर्माचा, त्यांना आधार घ्यावा लागतो वारंवार रामाचा आणि रावणाचा. त्यामुळे निश्चितपणे विकासाच्या बाबतीमध्ये यांचा धोरण अतिशय शून्य नंबर 1. नंबर 2, मगाशी वाघसाहेब म्हणत होते संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले आहेत. मला त्यांना सांगायला आवडेल, पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण हे आघाड्यांवरती चालणारं राजकारण आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षाचं आपण राजकारण जर बघत असाल तर पश्चिम महाराष्ट्रात चिन्हापेक्षा आघाड्यांवरचं राजकारण हे गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होतं. संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीची तयार केली गेली, ती कुणाची आघाडी हो? आणि ती निवडून आल्यानंतर ती आघाडीची आज निवडून 100% येणारच आहे, ती काँग्रेस सोबत राहणार आहे ना. त्या आघाडीचे प्रमुख हे बाळासाहेब थोरात आहे आणि ज्येष्ठ नेते आहे आमच्या पक्षाचे आहेत ते, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेली आघाडी ही पक्षाचीच राहणार आहे ना. त्यामुळे निश्चितपणे मगाशी वाघसाहेब सांगत होते की बाबा संगमनेरमध्ये तुम्ही चिन्ह वापरले, भाजपची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. मला या ठिकाणी उदाहरण द्यायला आवडेल, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जिल्ह्यामध्ये भाजप सुद्धा चिन्हावर लढली नाही, आघाडी करून लढती आहे. त्यामुळं स्वतःचं ठेवायचं दाखवून आणि दुसऱ्याचं ठेवायचं वाकून अशा पद्धतीची अवस्था या वाघसाहेबांची झालेली आहे. नंबर 3चा मुद्दा मगाशी ते सांगत होते वंशवादाच्या विषयामध्ये. वंशवादामध्ये मला सांगायला आवडेल, जामनेर पासून, भुसावळ पासून, खामगाव पासून, दोंडाईच्या पासून, यवतमाळ पासून, चिखलदऱ्यापासून किती उदाहरणं सांगू मी. म्हणजे 39 ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या वारसांना तिकीट देण्याचं काम हे भाजपाने केलेलं आहे. त्यामुळे वंशवादावर या पुढच्या काळात भाजपानं बोलू नये. या पुढच्या काळामध्ये भाजपानं काँग्रेसवर टीका करत असताना विचारपूर्वक टीका करावी, विचारपूर्वक बोलावं, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मगाशी वडेट्टीवार साहेब जे सांगत होते, मी आता त्या विषयावर प्रथम बोलणार आहे. वडेट्टीवार साहेब हे विदर्भातले नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि हे त्यांचं वैयक्तिक मत मांडत होते. परंतु काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मला या ठिकाणी सांगायला आवडेल, दुपारी 12च्या पुढं निश्चितपणे आमचा पक्ष हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या समोर आलेला दिसेल. कारण गेल्या अनेक दिवसात ज्या स्वप्न तुम्ही दाखवली महाराष्ट्राच्या लोकांना, ती सगळी स्वप्न तपशिलापैकी ठरलेली आहेत. म्हणजे गेल्या एका वर्षामध्ये भाजपचा रिपोर्ट कार्ड जर तुम्ही काढला, काय केलं भाजपाने एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं कालच्या निवडणुका पार पडल्या, 1 नेशन 1 इलेक्शनचा मगाशी कुठेतरी उल्लेख केला, 1 नेशन 1 इलेक्शनचं स्वप्न बघणाऱ्या भाजपाला कालच्या निवडणुका घेता आल्या नाहीत. 2-2 टप्प्यात घ्याव्या लागल्या, तारखा मागं पुढे कराव्या लागल्या, केवढ्या अडचणी निर्माण करून ठेवाव्या लागल्या. म्हणजे अनगरचा आमच्या त्या सीटेताईंना फॉर्म भरता आला नाही, ज्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार होत्या. अनगर असेल, अशा अनेक ठिकाणी असतील, दगडफेक झाल्या, मारामाऱ्या झाल्या, पैशाचा वरेमाप वापर झाला. हे सगळं बघता तपशील या वर्षामध्ये भाजपा ही तपशील अपयशी ठरलेली आहे महायुती. आणि निश्चितपणे दुपारी 12-12:30च्या पुढं अवधूत वाघ साहेबांनी मन मोठं करून महाविकास आघाडीला शुभेच्छा द्यायला ते तयार राहावेत, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अवधूत वाघ, भाजप महाराष्ट्रात भाजपची घौडदौड, हिंदुत्वाचं राजकारण कसं लागलं ग्रामीण महाराष्ट्राला? सर्वप्रथम असं आहे की अरुणजी म्हणाले आणि त्यांनी सांगितलं की गेले 10 वर्षात असं झालं. खरं बघायला गेलं, गेली 60 वर्ष खरा इतिहास दाबून आणि खोटा इतिहास समोर आणून सेक्युलर नावाचा बागुलबुवा उभा करून डाव्यांना पुढे करून सातत्याने भारतीय संस्कृतीला डिप्रेस करायचं, दाबून ठेवायचं हे काम काँग्रेसने केलं. बरं. आणि त्याच्या जोरावर जी भारतीय संस्कृती परंपरा आहे, या परंपरेला अगदी गुलाम बनवलं, हिंदूंना अपमानित केलं. बघा, गर्व से कहो हम हिंदू है ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना घोषणा आणावी लागली. याचा अर्थच असा की त्याच्या आधी आम्ही हिंदू आहोत हे लोक गर्वाने सांगत नव्हते. हिंदू आहेत हे सांगणं या हिंदुस्थानामध्ये कमीपणाचं आहे अशी वाटावं, अशी परिस्थिती या काँग्रेसने तयार केली. आणि त्याच्या विरुद्ध पहिला आवाज जो उठवला तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात
आणि त्याला राष्ट्रीय अहो, त्या स्वरूप दिलं बाळासाहेबांच्या हे आमच्या वारसाला काय नरेंद्र वागणूक मोदी दिली? साहेबांनी. आणि त्या त्याच्यामुळे हिंदुत्वाचा ज्यांनी आवाज बुलंद केला त्यांच्या वारसाला काय वागणूक दिली? अहो काकासाहेब, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, तर त्याच्यामुळे जरा दुसऱ्याचं पण ऐकायला शिका. तर अशा तऱ्हेने राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाचा प्रखर हुंकार देणारे नेते नरेंद्र मोदीजी आणि त्याच्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या राज्यामध्ये तोच हुंकार भरणारे त्या राज्याचे मुख्यमंत्री लोकांना कळायला लागलं, मीडिया प्रभावी झाला, नवीन जे मतदार आहेत त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन एवढ्या मिळायला लागल्या, खरा इतिहास समोर यायला लागला. छावा आणि धुरंधर सारख्या चित्रपटातून, काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स, बेंगॉल फाईल्स मधून आता चित्रपट सृष्टी सुद्धा जो खरा इतिहास समोर आणायला लागली, त्यावेळी या काँग्रेसने केलेली काळी कृत्य या भारतीय समाजाला कळायला लागली. लाज वाटली पाहिजे. 1990 साली या भारतामध्ये असलेल्या काश्मीरमधील काश्मीर पंडितांना ज्यावेळी बाहेर पडावं लागलं, हजारो लोकांचं हत्याकांड झालं, त्यावेळी सत्तेवर काँग्रेस होती. त्यावेळी लोकांना कळलं, त्यावेळी हिंदुत्वाचा हुंकार आला आणि या हुंकाराला या भारतातील 80% लोकांनी साथ दिली. धुरंधर चित्रपटाच्या सुरुवातीला भलं मोठं डिस्क्लेमर देण्यात आलेलं आहे की हा चित्रपट म्हणजे हा इतिहास नाही, असं या चित्रपटांच्या सुरुवातीला दिलेलं आहे. त्यामुळे चित्रपट हा इतिहास आहे हे कृपा करून एवढं गंभीर लोडेड वाक्य जाहीर प्रसार माध्यमांवरती तरी किमान नको. हरकत नाही. मी यानंतर पुन्हा आपल्यासोबत मृणाल नानिवडेकर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा हाच प्रश्न घेऊन. मृणालजी, आपण गेली 3 दशकं सगळं महाराष्ट्राचं राजकारण त्याच्याविषयी जास्त काळ पाहताय. काँग्रेसच्या हातून म्हणजे काँग्रेसी विचारांच्या हातून म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस होता, गांधी टोपी आणि सगळे काँग्रेसचेच असायचे. नंतर राष्ट्रवादी आली, तिकडनं हे सगळं जय श्रीराम गर्वसे कहो आणि हिंदुत्ववादी राजकारण दिसायला लागलं. तो क्षण नेमका कोणता? कसा ग्रामीण महाराष्ट्र काँग्रेसच्या हातातून सुटला? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला जो काय प्रतिसाद मिळाला तो हिंदुत्वाला नाकारलं गेलं होतं म्हणून मिळाला. जिथे कुठेतरी शिलापूजनाला परवानगी नाकारली जायची किंवा शहाबानोचं प्रकरण समोर यायचं, तिथे कुठेतरी हिंदूंच्या मनात अशी प्रतिमा तयार झाली की हे राज्यकर्ते आपल्याला विचारत नाहीत, आपण हिंदू आहोत म्हणजे आपण संकटात आहोत. आणि त्यामुळे हिंदू कुठेतरी माघारीची पावलं टाकत कुठेतरी स्वतःला हतबल समजायचे. या देशात हिंदू हे बहुसंख्याक आहेत हे तर आपल्याला अगदी आकडेवारीनिशी मान्य करावं लागेल, ते अगदी सरळ सिद्ध आहे. या माघारलेल्या हिंदूला कुठेतरी मी हिंदू आहे, मी काहीतरी करू शकतोय म्हणून गर्व से कहो मैं हिंदू हूं, हे जे वातावरण सुरू झालं ते साधारणतः 90च्या दशकातलं होतं. कुठेतरी एकात्मता रथयात्रा निघाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यात जाळं उभं केलं होतं. ते केवळ शाखांचंच होतं असं नाही, तर ते स्वयंसेवी कामाचंही होतं. आणि मग कुठेतरी काँग्रेस जे सत्ता प्राप्तीनंतर राजकारणात मुख्य स्वर होते, सत्ता गाजवत होते, त्यांच्यातल्या वादांनाही त्याच वेळेला सुरुवात झाली. शरद पवार हे मोठे नेते, पण ते काँग्रेसमधनं बाहेर पडायला लागले. त्यामुळे एखाद्या प्रदेशामध्ये एका पक्षाच्या एकाधिकारशाहीला हळूहळू आव्हान द्यायला सुरुवात झाली. त्याचा उत्तम फायदा महाजन आणि मुंडे या जोडगोळीने भाजपच्या वाढीसाठी केला. 2014 हे अर्थातच एक वॉटर मार्क असलेलं भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातलं वर्ष आहे. मोदी आणि पाठोपाठ अमित शहा यांच्या आक्रमक मांडणीमुळे महाराष्ट्रात जी काय भूमी तयार झाली होती तिथे फार मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. देवेंद्र फडणवीस यांचा सारखा चेहरा जो एका अल्पसंख्याक जातीचा होता तोही समोर आला आणि कुठेतरी या जाळ्याला विकास कामाची जोड देत भारतीय जनता पक्षाने प्रवेश केला. पण मलाही विजय वडेट्टीवारांचं म्हणणं मान्य आहे, यावेळेच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी बऱ्यापैकी चांगली राहील आणि भारतीय जनता पक्षाला आपल्या अगदी रोखायचा ते प्रयत्न करतात. अगदी एक अपडेट येते आपल्याला. विक्रांत आहे माझा सहकारी न्यूज फ्लोअरवरती. विक्रांत.
नम्रता मॅम, अपडेटकडे जाऊया. मात्र त्याआधी सांगतो की जसं राज्यभरामध्ये हे सगळं वातावरण आहे, राज्यभरामध्ये गुलाल नेमका कोणाचा याबद्दलची उत्सुकता आहे, तसंच पुढारी न्यूजच्या न्यूजरूममध्ये सुद्धा उत्सुकता आहे. आपण वारंवार सांगतोय 1200 रिपोर्टर्स आपले फील्डवर आहेत. तसंच न्यूजरूममध्ये सुद्धा इनपुट आउटपुट डिजिटल सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सकाळपासून आपले कर्मचारी काम करतायत आणि आपण प्रत्येक अपडेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय. आता नेमकी अपडेट काय ती आपण पाहूया. अपडेट कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये निकालाआधीच अभिनंदनाचे पोस्टर लागलेले आहेत. अर्थात निकालाआधी हे पोस्टर लागलेले आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये असं कुठे ना कुठे होतच असतं. कागलच्या नगराध्यक्षपदी सविता मानेंची निवड असे पोस्टर निकाला आधीच लागलेले आहेत. कागलमधील विजयी पोस्टरवर विरोधी गटाचे उमेदवार संजय घाटगे यांनी आता आक्षेप सुद्धा घेतलेला आहे. त्यांचा आक्षेप नेमका काय, तर निकालाआधीच विजयी झाले हे कसं कळलं असा प्रश्न संजय घाटगे विचारतायत आणि म्हणून त्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे. पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा आला. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे का, घाटगे आता सवाल विचारतात. जी प्रक्रिया सुरू व्हायची आहे त्याच्या अगोदरच कागलमध्ये काही भागामध्ये उमेदवारांच्या विजयाबद्दलची जी काही पोस्टर लावलेली आहेत ही निश्चितपणानं राजघटनेच्या विरोधात आहेत आणि मतदान प्रक्रियेला ही बाधा ठरेल असं मला वाटते. जर यांना जर अगोदरच निश्चित माहिती होतं मग कदाचित बाबा यांनी काय फिक्स केले का काय, यांना अगोदरच माहिती आहे का की हे निवडून आल्याबद्दल, याबद्दल मला असं म्हणायचं आहे की निवडणूक आयोगाने यामध्ये तातडीनं लक्ष आणि हस्तक्षेप करावा. एक अपडेट पाहूया. नम्रता, आपण पाहिलं तसंच अक्कलकोटमध्ये सुद्धा होतं. अक्कलकोटमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. अक्कलकोटमधली ही अपडेट आहे. भाजप कार्यकर्ते जल्लोष करतायत. मतमोजणीच्या आधीच अक्कलकोटमध्ये अभिनंदनाचे बॅनर सुद्धा झळकले. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. आपण पाहूया. वर्धा जिल्ह्यात 6 नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता निकाल काही तासातच लागणार आहे. सध्या मी वर्धा जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये आहे आणि इथेच वर्धेचा निकाल लागणार आहे. वर्धा नगरपालिकेचा जर विचार केला तर यापूर्वी भाजपाची सत्ता होती. वर्धा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वर्धा जिल्ह्यात 6 नगरपालिकेमध्ये भाजपाची यापूर्वी सत्ता होती. त्यामुळे भाजपा पुढे सत्ता राखण्याचं आव्हान आहे. प्रशासनाच्या वतीने निकालाच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आली आहे. जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे लावण्यात आला आहे. वर्धा नगरपालिकेमध्ये एकूण 16 टेबलवरून मतमोजणी होणार असून एकूण 7 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. चुरशीच्या लढती 6ही ठिकाणी दिसून येत आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये बिघाडी झाल्यानंतर एकूणच सध्या जे चित्र काय स्पष्ट होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी लागली आहे. नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागले आहे. कारण 4 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता ही निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. त्यामुळे एकूणच मतदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं आणि काही वेळातच आता नेमका या 6ही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष कोण बनणार, कोण्या पक्षाची सत्ता येणार आणि कोण विजयाचा गुलाल उधळणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.